श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नम, श्री सरस्वत्यै नम, श्री गुरुभ्यो नम, श्री कुलदेवताय नम, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतीवर्य स्वामी राजाय नम। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगन सदृश्य तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंथा टोपी चमाला दंडकमंडलूधर कट्यांक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारक पाहि माम। जय जय क्षीर सागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कंता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे। जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाताती ब्रह्मसुता नमियेली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना कारणी युगायुगी अवतार घेणे नानाविध वेशनटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्री कुमार कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना करजोडूनी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकुनी या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमो साधू वृंद जासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतंस नमिलेस कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधराणी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमिले ईश चरणी जडली चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती एकडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेला समुद्रसा त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरार्पणस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणस्तु। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नम कामना धोरोनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे अक्कलकोटा माझारी राचापा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्या जसवे एक पारसी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघासी बैसोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभय तासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी स्वामींनी हास्य मुख करोनी उत्तर दिले तया लागूनी आम्ही कर्जळी वनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रति जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली
केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सगळं, सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले, तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमुचे सकल व्रत असे मुळापासून. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही, यतीवरी कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्रा सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी, ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती. पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले, मोहळा माझी वास्तव्य करिता अपाटोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू, सवे घेऊन स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे, टोळ गेली या परतोनी. स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परियुनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी वैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करीत यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती, स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्तीस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ, तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजीराजे गादीवरी, दक्षा सोनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळाप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली, लोका माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला कायवानी, गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही, आता जाऊनी लोलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकिली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यतीमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती चढली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजापमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः.